पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढीचे उच्चांक होताना दिसत आहेत। दिवसेंदिवस रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ होताना दिसते। आज मुंबईत पेट्रोलमध्ये 16 पैशांची तर डिझेलमध्ये 20 पैशांनी वाढ झालेली आहे आणि याचा थेट परिणाम जो आहे तो ग्राहकांना होतोय। महागाई वाढण्यामध्ये काही प्रमाणात होऊ शकतो, त्यामुळे एकंदरीतच ग्राहकांना काय वाटतं ते देखील महत्त्वाचं आहे। रोज डिझेल पेट्रोल दरवाढीची झळ जी आहे ती सोसावी लागते, काय सांगा? आम्ही रोज बातम्यांमध्ये हेच बघतो की आज काय डिझेल किती वाढलंय। म्हणजे आता ते बघून असं वाटायला लागलं की मी सकाळी उठल्यानंतर पहिलं काय बघायचं न्यूज, तर आमचं डिझेल पेट्रोल किती वाढलंय। मग आज मी 2000चं भरत होतो, आता 2500 झालंय, आता 3000ची टाकी भरावी लागते। आमचा छोटासा व्यवसाय आहे, पुढे काय करायचं? एक तर पहिलं कॅशने मोडलं कंबरट आमचं, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट झाली GST। आम्ही GSTमध्ये गेलो, आता GST सगळं आम्ही तर वेळेवर भरतोय, पण सरकारने हे जे काय करतं त्याला GST, आता मी एखादं बिल केलं कोणाला, त्याचे पैसे वेळेवर येतात की नाही सरकार त्याचा विचार नाही करत, पण सरकार म्हणते की आम्हाला वेळेवर भरलं पाहिजे। आता डिझेल मला भरणं भागच आहे ना। तर ह्या सर्वसामान्य लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, ज्या आपण पाहू शकतो की हे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जरी वाढले असले आणि त्याला पर्याय नसला तरी ते घालणं तर शक्यच आहे आणि त्यामुळं एकंदरीतच लोकांच्या संतप्त भावना ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत। रोज भाव वाढत आहेत, तुम्हाला आता 2000ची नोट काढावी लागते थेट, काय सांगाल एकंदरीतच या भाववाढीविषयी? That's absolutely fine. We cannot help it because we have to still support the Modi government. Under any circumstances, we should support him. हमें मोदी जी को सपोर्ट करना होगा और बीजेपी को सपोर्ट करना होगा अंडर एनी सर्कमस्टांसेस। दिस इज इंटरनॅशनल, वी कॅनॉट हेल्प इट। ओके, तर काही जणांचं मत आहे की ही आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे, त्यामुळे ही भाववाढ जी आहे ती सोसावीच लागेल आणि याला पर्याय नाही आहे। त्यामुळं एकंदरीतच संपूर्ण डिझेलच्या दरवाढीचा परिणाम हा येणाऱ्या कालावधीत महागाई वाढण्यामध्ये होऊ शकतो आणि सर्वात जास्त दर जो आहे पेट्रोल आणि डिझेलचा हा मुंबईत आहे, कारण जवळपास 39% वॅट जो आहे तो या इंधनावर आहे। त्यामुळं सर्वाधिक झळ जी आहे ती मुंबईकरांना सोसावी लागते। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश बुवासह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई।